सनातन धर्म ग्रंथांमध्ये पौष महिन्यासाठी काही आवश्यक नियम देखील सांगितले आहेत. या महिन्यात पूजा, स्नान आणि दान करण्याची शिफारस केली जाते, तर काही विशिष्ट कृती देखील निषिद्ध आहेत. या महिन्यात काही चुका टाळल्या पाहिजेत. पौष मास 2025 काय करावे आणि काय करू नये. पौष महिना सनातन धर्मात खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. पौष महिना हा सनातन धर्माचा 10वा महिना आहे. हा महिना देवतांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा शुभ प्रसंग आहे. सूर्यदेव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी पौष महिना खूप खास मानला जातो. पौष महिन्यात स्नान, दान, पूजा, पूर्वजांना प्रार्थना आणि सूर्यदेवाची पूजा केली जाते. सनातन धर्म ग्रंथांमध्ये पौष महिन्यासाठी काही आवश्यक नियम देखील सांगितले आहेत. या महिन्यात पूजा, स्नान आणि दान करण्याची शिफारस केली जाते, तर काही विशिष्ट कृती देखील निषिद्ध आहेत. या महिन्यात काही चुका टाळल्या पाहिजेत. तर या महिन्यातील काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया. पौष महिन्यात काय करावे? पौष महिन्यात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल चंदन आणि लाल फुले घेऊन सूर्यदेवाला अर्पण करावीत. अर्घ्य अर्पण करताना ओम घृण्या सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. पौष महिन्यात प्रत्येक रविवारी उपवास करावा. या महिन्यात गरजूंना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत. तीळ, गूळ आणि तीळ तांदळाची खिचडी दान करावी. पितरांसाठी तर्पण करावे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. पौषमध्ये काय करू नये? पौष महिन्यात मुंडन, लग्न, गृहप्रवेश आणि पवित्र धागा विधी यासारखे शुभ आणि शुभ कार्यक्रम करू नयेत, कारण या काळात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे खरमास सुरू होतो. या काळात केलेल्या शुभ कार्यक्रमांचे शुभ परिणाम मिळत नाहीत. मांसाहारी अन्न, मद्य किंवा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये. या महिन्यात मुळा, वांगी, उडीद डाळ, फुलकोबी, मसूर, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर खाऊ नये. या महिन्यात राग, लोभ किंवा मत्सर टाळावा. शिवाय अपशब्द वापरणे टाळावे.